नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. खासगी रुग्णालयात होणाऱ्या मोठ्या अवघड शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात पार पडत असून रविवारी एकाच दिवशी लहान मुलांच्या सोप्या आणि जोखमीच्या अशा 2 स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया, रक्ताची गाठ, चिकटलेली बोटे, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल 50 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. सिव्हिल रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600 ते 700 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रुग्णांवरती लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात. मात्र रविवारी लहान मुलांवरती विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या 50 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे 1-2 दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती. केईम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हर्निया, हायड्रोसील, चरबीची गाठ, फायमोसिस, चिकटलेली बोटे, चिकटलेली जीभ, रक्ताची गाठ यांसारख्या विविध शस्त्रक्रिया येथे पार पडल्या. यासाठी सायन रुग्णालय आणि कौशल्य हॉस्पिटलचे मुलाचं सहकार्य लाभलं. आपण सध्याच्या घडीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 हा कार्यक्रम राबवतोय. त्यानिमित्ताने आपण आता हा सप्ताह ऑपरेशनचा सप्ताह, सर्जरीचा सप्ताह, शस्त्रक्रिया सप्ताह म्हणून सेलिब्रेट करतो. या सप्ताहामध्ये आपण 50 शस्त्रक्रिया केल्या आहे. त्यापैकी काही शस्त्रक्रिया कौशल्याला झाल्या, काही सायन हॉस्पिटलला झाल्या. लहान मुलं 0 ते 18 वयोगटातील आमची RBSK जी टीम आहे, स्कूल हेल्थ टीम ज्याला आपण बोलतो कॉमनली, ती टीम ह्या मुलांना डिटेक्ट करते आणि ते आपण त्याचं टेस्ट करतो आणि ऑपरेशन करतो. आणि आजच्या एका दिवसात आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 35 शस्त्रक्रिया आज आपण छोट्या मोठ्या इकडे केलेल्या आहेत. KMचे माजी अधिष्ठाता आणि BMCचे डायरेक्टर संजय ओक साहेब पीडियाट्रिक सर्जन आहेत आणि त्यांची टीम जी सायन्सची आणि कौशल्य हॉस्पिटलची या सगळ्या टीमने मिळून सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने आपण सगळं आज ऑपरेशन इकडे केलेत. आणि हे मुलं जे आहेत ते आपल्या कसारापासून तर टोटल म्हणजे टोकाडा असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, खर्डी असेल, ह्या सगळ्या एरियातनं किंवा पालघरचे काही बॉर्डरचे गाव आहेत त्याच्यातनं हे मुलं आज आले होते. आपण त्यांना 2 दिवस इथे ॲडमिट केलं, त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था करून आज त्याची सक्सेसफुली आतापर्यंत आपण 35 ऑपरेशन एका दिवसात केलं आहे. सेम कार्यक्रम आपण माननीय संजय ओक साहेबांच्या बड्डेच्या वेळेस 1 डिसेंबरला ऑपरेशन केले. त्या दिवशी आपण एका दिवसात 100 शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्याचा एक प्रयत्न होता की आपल्याकडे आता सध्याच्या घडीला काही पेंडिंग शस्त्रक्रिया नाही. उद्दिष्ट हाच आहे की RBSK 2 जो कार्यक्रम फक्त राबवतोय महाराष्ट्र शासनातर्फे, त्याचं महत्त्वाचं आहे की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचायला पाहिजे. जे 0 ते 18 वयोगटातील मुलं आहेत त्यांचे कुठलेही सर्जरीचे हे असतील तर आपण ते सिव्हिलच्या मार्फत आमची टीम आहेत RBSKच्या, प्रत्येक तालुक्याला टीम आहे. त्या टीम सगळे पेशंट डिटेक्ट करतात. कॉक्लिअर इम्प्लांटपासून, डोळ्याच्या ऑपरेशनपासून, स्क्वीन सर्जरीपासून, हर्निया, हायड्रोसील, फायमोसिस असतील किंवा कुठलेही ऑपरेशन्स असतील किंवा कुठलेही आजार त्यांना मोफत ट्रीटमेंट केली जाते. आणि त्याचा हा भाग होता की एक सप्ताह आपण साजरा केला RBSK 2 अंतर्गत आणि त्याचं आज आपण 35 ऑपरेशन करू शकलो. मी खरोखर जे RBSK टीम आहे, पर्टिक्युलरली डॉक्टर संकेत कुलकर्णी, आमचे विनोद जोशी, संजय ओक सर आणि त्यांची टीम आणि आमच्या सिव्हिलचा सगळा स्टाफ असतील, आमच्या ॲडिशनल सिव्हिलच्या धीरज महागडे सर असतील, रोकडे साहेब असतील, OTचे सगळं स्टाफ असेल, यांनी खरोखर मेहनत घेऊन आज ह्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. आणि मी सगळ्यांना पुण्याचे धन्यवाद देतो आणि एक आव्हानही करतो की आपली मुलं जर कधी अशा कुठला दुर्धर आजार किंवा कुठल्याही आजाराने त्रस्त असतील तर कृपया आमची RBSK टीम प्रत्येक तालुक्याला त्यांचा संपर्क साधा किंवा आपण रुग्ण KM सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली घेऊन येऊ शकतात. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून
मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खासदार नरेश मस्के, ठाणे शहर विधानसभा प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना टेंभी नाका शाखा प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख निखिल बुरझुडे यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील ज्येष्ठ नागरिक व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत छत्री वाटप या कार्यक्रमाचं आयोजन मावळी मंडळ हॉल येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, विधानसभा ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या. टेंभी नाका शाखा प्रमुख निखिल बुरझुडे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत छत्री वाटप आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी निखिल बुरझुडे यांचे विशेष कौतुक केलं. कुटुंबाला हातभार म्हणून कष्ट करणाऱ्या तिला कृतज्ञतेची छत्री देत असल्याचं यावेळी आयोजक निखिल बुरझुडे यांनी सांगितलं. यावेळी 3000 पेक्षा जास्त नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलं. धन्यवाद. गर्दी बरीच आहे. दरम्यान प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ही स्पोर्ट्स पावती आहे आज या कार्यक्रमाची. आणि आपण इथे जेवढा अगत्याने, प्रेमाने, विश्वासाने, आपलेपणाने उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणचे शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 22 निखिल बुरझुडे यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि कायम आपल्याला छत्र देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन पावसाळ्यांपासून त्याचं संरक्षण करण्याकरता छत्री देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी निखिल बुरझुडे यांनी आयोजित केलेला आहे. सातत्याने या प्रभागात ते कार्यरत असतात, लोकांच्या सेवेकरता तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 22 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या आमच्या भगिनींसाठी आज शिवसेनेतर्फे, आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या आशीर्वादाने मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच हेमंत पवार साहेब असतील, आमचे कमलेश चव्हाण साहेब असतील, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे हे आमचं 4थं वर्ष आहे, जो आम्ही ही सेवा करण्याची संधी आम्हाला शिवसेनेमार्फत मिळते आणि शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली मिळते. आज तुम्ही बघताय की 2 ते 2,500 नागरिकांनी या आमच्या उपक्रमाला एक चांगला प्रतिसाद दिला आहे. आम्हाला सेवा करण्याची या नागरिकांनी संधी दिली आहे आणि आम्ही दरवर्षी त्यांची अशीच सेवा करत राहू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या काँक्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा यल्गार केलाय. यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर कावेसर तलाव वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशी एकत्र जनजागृती करण्याकरिता रॅली काढली होती. त्यात शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही काँक्रिटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील असा इशारा देतानाच हा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी या रॅलीतून करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा निर्णय रहिवाशांवरती लादला आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवाशी संघटित होत आहेत. हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, पातलीपाडा येथील रहिवाशांनी समाज माध्यमातून एकत्र येत सेव्ह कावेसर लेक सिटीजन्स मूव्हमेंट ही चळवळ उभी केली आहे.
यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी कावेसर तलावाच्या काठावरती निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन याचिका तयार करून त्यावर हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणाला विरोध दर्शविला होता. आज पुन्हा रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी पातलीपाडा येथून ऋतू सर्कलहून कावेसर तलावापर्यंत मोर्चा काढला. कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा रहिवाशांनी यावेळी दिल्या. या परिसरात पक्षी असून शांतता आहे, तर बाजूच्याच कॉन्क्रिटीच्या जंगलामध्ये गजबजाट आहे. त्यामुळे पुढील पिढीला निसर्ग पाहण्यासाठी तरी कावेसर तलाव हा नैसर्गिक पद्धतीनेच कायम ठेवावा अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केलेली आहे. त्याचबरोबर कावेसर तलावाचा परिसर हा सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशीही त्यांनी मुख्य मागणी केलेली आहे. हिरानंदन येथील कावेसर तलावावर जे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली कॉन्क्रिटीकरण होतंय आणि कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली इथे सगळा तो वेटलँड जी आहे तलावाच्या बाजूची ती सगळी नासधूस करतायत आणि इथल्या स्थानिक लोकांना ते ब्युटिफिकेशन नको आहे. ब्युटिफिकेशन म्हणजे ठाण्याचा विकास आहे असा यांचा जो गैरसमज आहे, तर त्याला हा सगळ्या स्थानिकांचा विरोध आहे. आणि कॉन्क्रिटिंग केल्यामुळेच ब्युटिफिकेशन होतं आणि त्या हिरानंदानी बिल्डरनी जिकडं सुंदर तिथे बनवून दिलेलं आहे, तर तिथे 50-100 वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि त्या नेचरमध्ये लोकांना बसायचे. मातांची सगळ्या भगिनींची अशी मागणी आहे की आमच्या मुलांना मातीमध्ये खेळायला हवं आहे, गवतामध्ये खेळायला हवं आहे. आम्हाला कोणतंही इथं कॉन्क्रिटीकरण नको आहे, ना इथे टॉयलेट नको आहे, ना इथे तुमचं एक छोटासा ते काहीतरी तिथे मिनी थिएटर बनवत आहेत. त्या सगळ्या ज्या बनवणाऱ्या गोष्टी आहेत महानगरपालिका, त्या त्यांनी त्वरित रद्द कराव्यात आणि लोकांच्या भावना या महापालिकेने समजून घ्याव्या, कमिशनरही समजून घ्याव्या. याच्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत, इथले स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचलेले, खासदारांपर्यंत पोहोचलेले आणि सगळ्यांना या स्थानिकांच्या मी भावना कळवलेल्या आहेत. नमस्कार, मी अविरत शेटे. मी हिरानंदानी एस्टेटमधला एक रहिवासी आहे आणि गेले काही दिवस सेव्ह कावेसर लेक हा आमचा जो कॅम्पेन आहे याच्याबद्दल आम्ही आवाज उठवतो. याच्याबद्दल TMCला, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला आणि सरकारला सुद्धा आम्ही एक साथ घालतोय की ठाण्याच्या शेवटच्या राहिलेल्या वेटलँड म्हणजे जिथे पाणथळीचा प्रदेश आहे, जिथे अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, कीटक या सगळ्यांचा जिथे रहिवास आहे, ते सगळं नष्ट होईल जर या लेकला, या तलावाला कॉन्क्रिटीकरण केलं. आपण ऑलरेडी हे उपवन आणि ठाण्यातल्या इतर लेक्समध्ये बघितलेलं आहे, ते इथे सुद्धा होऊ नये. एक शेवटचा उरलेला भाग आहे, त्याला आपल्या ठाणेकरांनी आणि आपल्या सरकारने सपोर्ट करावं एवढीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. नौपाडा विभागातील शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 मधील ज्येष्ठ नागरिकांकरिता स्नेहसंमेलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठांकरिता विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. या कार्यक्रमास नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी ज्येष्ठांना सुरक्षिततेबाबत मोलाचं मार्गदर्शन देखील केलं. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तज्ज्ञांकडून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला तसेच नेत्र तपासणी, चष्मा वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला. त्याचबरोबर सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील येथे आयोजित केली होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावरती देखील मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच पावसापासून संरक्षणाकरिता छत्रीचं वाटप करण्यात आलं. तसेच या कार्यक्रमाअंतर्गत खासदार नरेशजी म्हस्के यांचा सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ज्येष्ठांचा सत्कार म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यक्रमांचं आयोजक तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचं कौतुक आणि अभिनंदन देखील केलं. या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठांचा देखील सत्कार करण्यात आला. नौपाडा विभागात होत असलेल्या विविध सामाजिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमाबद्दलही म्हस्के यांनी सर्वच कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक केलं. या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, प्रीतम राजपूत, सीमा राजपूत आणि सर्व पदाधिकारी, शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. बाळा गवस आणि किरण नागती त्याचप्रमाणे प्रकाशजी पायरे यांच्या वतीनं या छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना विनंती, कृपया कोणी पुढे येऊ नका. आपल्याला बसल्या ठिकाणी छत्री मिळणार आहे, त्यामुळे पुढे येण्याचा कोणी प्रयत्न करू नका. कृपया आपण सर्वांनी जागेवर बसू द्या. आपल्याला बसल्या ठिकाणी छत्री त्यामुळे कृपया कोणी पुढे येण्याचा प्रयत्न करू नका.
इकडे बघा समोर आजोबा थोडं खाली उतरा छत्रीवर घ्या पुढचे घ्या येणारा पावसाळा हा कधी पण सुखद असतो, पण येणारा पावसाळा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आजार पण घेऊन येतो. त्यांच्यासाठी कमी आपण जो कार्यक्रम घेतला ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन, हे स्नेहसंमेलन जो आहे त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा आपण मेडिकल चेकअप करतोय, पूर्ण डोळ्याची तपासणी करतोय, मेडिकल चेकअप करतोय, त्यांचे कुठले आजार असतील तर ते फ्री ऑफ चार्ज आपण शस्त्रक्रिया करणार आहोत. आणि त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला एक मायाची म्हणून आम्ही छत्री देणार आहोत. तो गाण्याचा कार्यक्रम वरती हॉलमध्ये चालू आहे आणि त्या कार्यक्रमात जवळजवळ हॉल पूर्ण पॅक भरलेला आहे आणि खाली आपण मेडिकल कॅम्प घेतोय आणि ह्या कॅम्पलाही भरपूर गर्दी झालेली आहे. ह्या कार्यक्रमात आपल्याला एकच सांगायचं की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठीच नौपाड्याचे PSI महाजन साहेब पण आले होते आणि त्यांनी त्यावेळेस आवर्जून सांगितलं की प्रत्येकाने 112 नंबर आहे, हा तो महत्त्वाचा नंबर आहे. कुठल्याही माणसाला काही त्रास झाला, त्याच्या घरच्यांनी त्रास दिला, बाहेरच्यांनी त्रास दिला किंवा त्यांना अचानक मदत पाहिजे असेल तर तुम्ही 112 नंबरवरती कॉल केलात तर तुम्हाला तात्काळ 5 मिनिटांमध्ये मदत मिळू शकेल, असं महाजन साहेबांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. आम्ही पण प्रत्येक सोसायटीमध्ये 112 नंबर हा पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. हा ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन आहे, याचं कसं सगळं ज्येष्ठ नागरिक एकत्र यावं, एन्जॉय करावं, गाणी ऐकावी, खावं प्यावं, मजा करावी आणि येणारं आयुष्य हे सुखाने जगावं. शेवटी माणसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं, त्यामुळे प्रत्येकाने याचा स्नेहसंमेलनाचा लाभ घ्यावा. आम्ही सगळ्या माणसांना एकत्र आणतोय, सगळ्या ज्येष्ठ नागरिक एकत्र आणतोय. त्यांना जर कुठलं काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवायचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे आपण पण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच आमचे आदरणीय खासदार नरेशजी मस्के साहेब, शहरप्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 21मध्ये श्री प्रकाश पायरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण मोफत छत्री वाटप, डोळे तपासणी शिबिर, असं वेगळ्या प्रकारचं आरोग्य शिबिर, याचं सगळं आपण हेल्थ चेकअप ठेवलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सर यांनी जे ज्येष्ठ नागरिक इथे आले आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे की यांनी या वयामध्ये कसं स्वतःचे प्रिकॉशन्स घ्याव्या. तर साहेबांनी पण वेळात वेळ काढून खूप एक अर्धा तास साहेब थांबले होते इथे. या आरोग्य शिबिरामार्फत लोकांना जे बाहेर जे डोळे तपासणी शिबिराला जो जास्त खर्च येतो तर या शिबिरामुळे त्यांना सगळं मोफत इथे शिबिर राबवण्यात आलेलं आहे. आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशजी पायरेंनी हा आपलं प्रभाग क्रमांक 21च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप आणि मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे कसं असतं ना की ज्येष्ठ नागरिकांचा आपण आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या ह्या आपण जे उपक्रम राबवतोय त्याच्या मार्फत आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतच असणार आहेत हे 100% आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कसं आहे की मोफत म्हणजे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत सगळं मोफत तपासणी पण आहे आणि त्याच्यावरती जर काही कुठलं निदान निघालं तर ते सुद्धा मोफत होणार आहे, त्याचे उपचार आपण फ्री करणार आहोत. तर त्यामुळे हा सगळे भरभरून ह्याचा म्हणजे लाभ घेत आहेत आणि सगळ्यांचं छान हे चालू प्रतिसाद आहे. माझं नाव मंदाकिनी चंद्रकांत गवळी.
मी नौपाडा घंटाळी सामन ब्लॉक्समध्ये राहते. आपले प्रकाश पायरे साहेब यांनी आजचा जो कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला नेत्रचिकित्सा तबीर हेल्थ चेकअप, सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम, मोफत छत्री वाटप हा अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे. नियोजन खूप छान आहे आणि प्रकाश पायरे साहेबांची धडपड खूप चांगली आहे. खूप काम करता येते आणि असंच काम करू दे. ऑल द बेस्ट त्यांना. खूप छान कार्यक्रम झाला आजचा. माझं नाव रविकांत गोविंद साटम, नौपाडामध्ये राहतो. आम्ही सिनियर सिटीजन आहोत. सिनियर सिटीजनसाठी हा कार्यक्रम खरोखरच चांगला आहे. आमच्या शारीरिक ज्या तपासण्या आहेत ज्या व्यवस्थित होत आहेत, ब्लड शुगर आणि BP, ECG, त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा 3-3 महिन्याने होणं जरुरी आहे. त्यामुळे आम्ही खुश आहोत या कार्यक्रमावर. हे जे मेडिकल चेकअप चाललेलं आहे हे खरंच चांगलं आहे आणि हा चांगला उपक्रम आहे. हा तसाच कंटिन्यू ठेवा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.